आनंदाची बातमी ही आहे की थोड्या दिवसाच्या अगोदरच शिवाजी महाराजांचे प्रामुख्याने 12 किल्ले, ज्यामध्ये दुर्गाराज रायगड प्रामुख्याने नोंद आहे, या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळामध्ये त्याची नोंदणी झालेली आहे. मिलिटरी स्ट्रॅटेजिक फोर्ट्स म्हणून हे पार्श्वभूमी पाहून त्याची नोंदणी झालेली आहे, ही आनंदाची बाब आहे. पण हे सगळं होत असताना मी सरकारला सांगितलं की युनेस्को ची नोंदणीकृत झाली असली तरी ते ब्रँडिंग झालं हे निश्चित आहे, पण युनेस्को केव्हा फंडिंग करत नाही. फंड उभा करण्यासाठी मदत होती आणि म्हणून आपल्याला एक मास्टर प्लॅन, एक लॉंग टर्म प्लॅन, खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे 12 किल्ले जे युनेस्को मध्ये ब्रँडिंग झालेले आहेत त्याचं संवर्धन जतन कसं करता येईल या दृष्टिकोनातून ते नियोजन होणं गरजेचं आहे. उदाहरण, रायगड किल्ला हा एकमेव किल्ला या 12 किल्ल्यात ज्याचं खऱ्या अर्थाने शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन जतन चालू आहे आणि म्हणून रायगड मॉडेल प्रमाणे एक वेगळा नवीन डीपीआर तयार करून ह्या 12 किल्ल्यांच्या प्रामुख्याने आपल्याला संवर्धन जतन करावं लागेल. युनेस्कोचा ब्रँडिंग झाला म्हणजे विशेष थांबत नाहीये. जर का आपण त्या लेवल ज्या गाईडलाईन्स प्रमाणे जर आपण संवर्धन जतन जर केलं नाही तर आपलं नॉमिनेशन जे मिळालंय ते कॅन्सल सुद्धा होऊ शकते. अनेक ठिकाणी अशी उदाहरणं आहेत जिथं युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद केलेली आहे. उदाहरण ओमानला असेल, तिथं मला वाटतं ड्रेसडेन जर्मनीमध्ये असेल, त्या दोघांचं नामांकित ते कट करून टाकलं होतं आणि म्हणून आपण त्याची खबरदारी घ्यायला पाहिजे की संवर्धन जतनच्या दृष्टिकोनातून आपण कसं पुढे जाऊ शकतो, त्यांचे गाईडलाईन्स कशा फॉलो करू शकतो, कशा पद्धतीने आपण फंडिंग उभा करू शकतो. आणि त्याचं सगळ्यात जीवन उदाहरण म्हणजे रायगड. दुर्गराज रायगड प्रमाणे जर तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन जतन करू शकलो, प्लॅनिंग करू शकलो, तर खऱ्या लॉंग टर्म मास्टर प्लॅन तयार करू शकलो तर आपल्याला जो निर्णय युनेस्कोने घेतलेला आहे याचा खऱ्या अर्थाने सार्थ होईल. आणि म्हणून माझी सरकारला विनंती हीच राहणार आहे की तुम्ही लवकरच्या लवकर युनेस्कोच्या गाईडलाईन्स प्रमाणे आपल्याला कशा पद्धतीने संवर्धन जतन करता येईल. कारण नुसतं किल्ल्यांचं नाही, त्याच्या पेरिफेरी बाउंड्री जी असते त्याचा सुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील. जसं आता 21 गावांच्या दुर्गराज रायगड किल्ल्याच्या 21 गावांचं आपली ते बाउंड्री आहे किंवा पेरिफेरी आहे. तर कालच आमची एक जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढे एक मीटिंग माझी झाली काल, जेणेकरून ह्या सेल्फ सस्टेनेबल प्रोजेक्ट सुद्धा कशा तयार करता येतील रायगडला त्याची डिटेल्स मी एकदा सगळा डीपीआर सगळं तयार झाले की त्याच्या बाबतीत मी नंतर बोलेल. पण त्याची सुद्धा काल एक प्राथमिक दृष्टिकोनातून काल एक पुण्यात आपल्या अलिबागला काल मीटिंग झालेली. मला वाटते आज खऱ्या अर्थाने मला या सुद्धा रायगड किल्ल्यावर जायचं होतं, कारण सगळ्या कामं बंद आहेत, पण किल्ल्यावर जाऊन बघायचं काय परिस्थिती काय. पण आज मला वाटतं रेड अलर्ट आहे रायगडवर, त्यामुळं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या सगळ्या मंडळींसाठी रायगड किल्ल्यावर जाणं उचित नाहीये. आणि म्हणून मी म्हणजे 2 मिनिटं मी आहे ते पत्रकारांची सगळ्यांशी संवाद साधू आणि पुढे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.